सद्गुरू संचारेश्वर महाराज की जय। दीपावलीतील लक्ष्मीपूजन यावर्षी अनेक जणांच्या मनामध्ये याबद्दल विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत की 2 दिवस अमावस्या असून दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन कसे दिलेले आहे, त्याबद्दलची विस्तृत माहिती आपण इथं घेऊया। यावर्षी शके 1946 म्हणजे 2024 31 ऑक्टोबर 2024 रोजी चतुर्दशी समाप्ती दुपारी 3:53 होत आहे आणि त्यानंतर अमावस्या सुरुवात होत आहे। सायंकाळी अमावस्या आहे आणि दुसरे दिवशी 1 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी संध्याकाळी 6:17 अमावस्या संपत आहे। 31 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्येची अधिक व्याप्ती आहे, म्हणजे जास्त वेळ अमावस्या असली तरीही दुसऱ्या दिवशी 1 नोव्हेंबरला शुक्रवारी अमावस्या प्रदोष काळात कमी जरी असली तरी 1 नोव्हेंबर रोजीच लक्ष्मीपूजन दिलेले आहे। याचं कारण शास्त्रामध्ये जे विविध ग्रंथ आहेत त्यामध्ये धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय, व्रतपर्व, विवेक याबरोबर आपण जे पंचांग वापरतो त्या पंचांगांमध्येही ही माहिती दिलेली आहे। राजंदेकरांचं पंचांग आहे, महाराष्ट्रीयन पंचांग, दाते पंचांग आहे, कालनिर्णयचं पंचांग आहे, असे जे विविध प्रकारचे पंचांग आहेत या पंचांगामध्ये ही माहिती दिलेली आहे। या ग्रंथांमध्ये असे दिलेले आहे की जर 2 दिवसाची अमावस्या आली असेल तर ज्या दिवशी अमावस्या आणि प्रतिपदा आहे त्या दिवसाचा विचार लक्ष्मीपूजनासाठी करावा। अमावस्येची कमी अधिक व्याप्ती असता दुसरे दिवशी म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असं सांगितलेलं आहे। म्हणून पहिल्या दिवशी अमावस्या जरी दुपारी 3:30च्या आसपास लागत आहे तरीही आपल्याला दुसऱ्या दिवशीच लक्ष्मीपूजन करायचे आहे, कारण प्रतिपदासह अमावस्या घ्यायला सांगितलेली आहे। चतुर्दशीसह अमावस्या घेतल्यानंतर लक्ष्मीपूजनासाठी शास्त्राने ती मान्य नाही आहे, जरी संध्याकाळी अमावस्या असली तरीही। त्यामुळे हा भाग सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि कृपा करून यावरती कोणालाही मुद्दाम असे प्रश्न विचारू नका, कारण याची सखोल माहिती प्रत्येक पंचांगामध्ये पंचांगकर्त्यांनी अगोदरच दिलेली आहे। त्याचे काही श्लोक आहेत इथे पंचांगात दिलेले, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो की प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी हे लक्ष्मीपूजन करावे याबद्दलचे। परदिने एव दिनद्वयेपि वा प्रदोष व्याप्तो परा पूर्वत्र एव प्रदोष व्याप्तो लक्ष्मीपूजनादो पूर्वा असं धर्मसिंधूमध्ये दिलेलं आहे। इयं प्रदोषव्यापिनी ग्राह्या दिनद्वये सत्वा सत्वे परा तिथी निर्णय या ग्रंथात दिलेला आहे। असे ग्रंथांच्या आधारावर पुरुषार्थ चिंतामणी या ग्रंथात अमावस्या 3 प्रहरानंतर संपत असेल आणि प्रतिपदा 3:30 प्रहरानंतर संपत असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे लिहिलेले आहे। प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी असताना त्या दिवशी सायंकाळी व प्रदोषकाळी अमावस्या मिळत आहे। तसेच अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने म्हणजे अमावस्या संपून प्रतिपदा सुरू होत आहे त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे सांगितलेले आहे। युग्मास म्हणजे जेथे अमावस्या संपते आणि प्रतिपदा सुरू होते याला महत्त्व द्यावं असे शास्त्रवचन आहे, म्हणून दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करायला सांगितलेलं आहे। यावर्षी 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवार लक्ष्मीच्या वाराच्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचे आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं। या दिवशी सूर्यास्तानंतर अमावस्या प्रदोष काळात अल्पकाळ जरी असली तरी सायंकाळ काळापासून प्रदोष काळ समाप्तीपर्यंत म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटे या कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल, किंवा आपण दरवर्षी ज्याप्रमाणे लक्ष्मीपूजन करतो त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये न घेता किंवा अमावस्या कधी संपते, प्रतिपदा कधी लागते, ह्या गोष्टी काहीही न पाहता दरवर्षी जसे आपण लक्ष्मीपूजन करतो त्याप्रमाणे हे लक्ष्मीपूजन करायचे आहेच।
अशा प्रकारची परिस्थिती यापूर्वीसुद्धा होऊन गेली होती. 2013मध्ये ज्यावेळेस दिवाळी आली होती त्यावेळेला हीच परिस्थिती होती आणि अशाच प्रकारचा गोंधळ प्रत्येकाच्या मनामध्ये झालेला होता. तर यावर्षी तो होणार नाही यासाठी सर्व पंचांगकर्त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि अनेक जण तुम्हाला ह्या गोष्टी सांगतही आहेत की 1 तारखेलाच लक्ष्मीपूजन आपण आपल्या पद्धतीप्रमाणे रूढीप्रमाणे कुठल्याही प्रकारचे कोणी काही सांगितले तरी त्यामुळे मनामध्ये शंका कुशंका न करता व्यवस्थित आनंदामध्येच दिवाळी साजरी करावी. राहुकाळ वगैरे काहीही पाहण्याची आवश्यकता नसते. कुठल्याही पूजेसाठी राहुकाळ चौघडी वगैरे पाहण्यास कोणत्याही शास्त्राची संमती नाही आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनालाही राहुकाळ किंवा चौघडी ह्या पाहू नयेत की शुभ चौघडी आहे, चंचल चौघडी आहे. या चौघडीच्या नादी कुणीही न लागता आपण जसे दरवर्षी लक्ष्मीपूजन करतो तसे दरवर्षीप्रमाणे 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवारी रोजी आपल्या वेळेप्रमाणे लक्ष्मीपूजन करावे. आत्ताच आपण 1 तारखेचा खुलासा जो महाराष्ट्रातील विद्वान पंचांगकर्त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. परंतु याही पुढे जाऊन भारतातील संपूर्ण भारतामधून विविध ठिकाणाहून यावर विस्तृत खुलासा पुढे आलेला आहे की 31 ऑक्टोबर रोजी किंवा 1 नोव्हेंबर रोजी कुठे लक्ष्मीपूजन साजरे करावे याबद्दलचा खुलासा राजस्थानमधील, उत्तर भारतातील, दक्षिण भारतातील, महाराष्ट्रातील पंचांगकर्त्यांनी दिलेला आहे. तो आपण पाहूया. 2 दिवस अमावस्या प्रदोष काळात विद्यमान असेल तेव्हा सूर्यास्तानंतर 1 दंड म्हणजे 1 घटिका अर्थात 24 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त अमावस्या असल्यास त्याच दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे आणि सूर्यास्तानंतर 24 मिनिटापेक्षा कमी अमावस्या असल्यास आदल्या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावे असा सरळ अर्थ होतो. त्यामध्ये पुढील प्रमाणे आपण पाहूया की 31 ऑक्टोबरला कुठे लक्ष्मीपूजन करायचे आहे. तिथल्या सूर्यास्ताप्रमाणे हे निर्णय आहेत. 31 ऑक्टोबर रोजी अहमदनगर सध्याचे अहिल्यानगर, औरंगाबाद सध्याचे संभाजीनगर, अहमदाबाद, वडोदरा, बेंगलोर, बीड, बेळगाव, धुळे, पुणे, गोकर्ण, हुबळी, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, सोलापूर, पणजी, रत्नागिरी, सांगली, सातारा, उस्मानाबाद, विजापूर, धारवाड इत्यादी ठिकाणी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन दिवाळीतील होईल. आणि 1 नोव्हेंबर रोजी होणारी गावे अकोला, अमरावती, बिदर, बुलढाणा, भंडारा, भोपाळ, चंद्रपूर, गुलबर्गा, ग्वाल्हेर, हैदराबाद, लातूर, नागपूर, नांदेड, निजामाबाद, परभणी, वर्धा आणि यवतमाळ इत्यादी ठिकाणी 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे. नांदेड येथे 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करण्यास सांगितलेले आहे दोन्हीही पंचांगकर्त्यांनी. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील पंचांगकर्त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे लक्ष्मीपूजन होणार आहे. याप्रमाणे सर्वांनी दरवर्षीप्रमाणे केले जाणारे लक्ष्मीपूजन करावे. कोणती तिथी कधी संपत आहे, कधी सुरुवात होत आहे या काही भानगडीत पडू नये. पंचांगकर्त्यांनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे आपण करावं. याबरोबर बरेच जण चौघडी तिथी पाहूनही लक्ष्मीपूजन करतात, असंही काही करू नये. आपल्याला ज्यावेळेस आनंदाने पूजा करता येईल, पूजेमध्ये श्रद्धा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे की ज्यामुळे भगवंत आपल्याला इच्छित वर देण्यास तयार असतात. ती श्रद्धा आपण सर्वांनी बाळगून आनंदाने कुठल्याही तिथीच्या वगैरे संपन्नाच्या किंवा सुरुवात होण्याच्या वेळांकडे लक्ष न देता हे लक्ष्मीपूजन आपल्याप्रमाणे आपण करावे. जगदंबा माता की जय. महालक्ष्मी माता की जय. भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त.